या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। महाशक्ती हीच परब्रह्म परमात्मा जी विविध रूपात अनेक लीला करते, या शक्तीच्या साह्याने ब्रह्मा सृष्टी निर्मिती करतो। याच शक्तीमुळे विष्णू सृष्टीचे पालन करतो व शिव संहार करतो। शक्ती क्रीडे जगत सर्वम, जिथे शक्ती नाही तेथे शून्यता आहे। शब्दकोशानुसार शक्ती हा शब्द शक धातूला 3 प्रत्यय लागून तयार झाला आहे। शक म्हणजे कार्य करू शकणे, समर्थता। आद्य श्री शंकराचार्य सौंदर्य लहरीत म्हणतात, शिव जेव्हा शक्तियुक्त असतात तेव्हाच ते सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व विलयाचा खेळ करू शकतात। अन्यथा त्यांना साधे स्पंदन सुद्धा करता येणार नाही। एकीकडे जिथे 4 धाम, 4 शंकर पीठे, 64 योगिनी, सप्तपुरी, 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व आहे, तिथे 51 शक्तिपीठाचे महत्त्वही सर्वमान्य व अबाधित आहे। या शक्तिपीठाच्या निर्मितीमागे असणारी महादेव व सतींची कथा आपण पाहूया। शिवपुराण, कालिका पुराण, देवी पुराण, स्कंद पुराण अशा सर्व पुराणमध्ये कथा आपल्याला पाहायला मिळते। सतीची जन्मकथा। पूर्वी एकदा जेव्हा ब्रह्मदेव संदेव मोहित झाले होते, तेव्हा भगवान शंकराने त्यांचा उपहास केला होता। तेव्हा देवास फार क्रोध आला। ते रागातच दक्षराजाकडे गेले। तेथे रती व कामदेवही होते। शिवमायेने पूर्णपणे मोहित होऊन ब्रह्मदेव म्हणाले की महादेव कोणत्या तरी स्त्रीशी विवाह करतील, असं काहीतरी करावं। निर्विकार योगपरायण महादेव कोणत्या स्त्रीस आपली सहधर्मचारिणी म्हणून निवडतील, या प्रश्नाची संचित होऊन ब्रह्मदेवाने श्रीहरीचे स्मरण केले। शंखचक्रधारी श्रीहरी प्रगट झाले व म्हणाले, शिव हा परात्पर, निर्गुण, निर्विकार, सर्वव्यापी आहे। त्यासाठी आद्यशक्ती, पराशक्ती, देवी भगवतीचे ध्यान करावं व तिला प्रसन्न करून घ्यावं। ब्रह्मदेवाच्या आज्ञेने महाप्रजापती दक्षाने क्षीरसागराच्या उत्तर तटावर देवी जगदंबेला कन्येच्या रूपाने प्राप्त करून घेण्यासाठी तपस्येला प्रारंभ केला। यम नियमादी युक्त होऊन जगदंबेची पूजनात मग्न असताना देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले। सिंहावर आरूढ असलेली श्यामल कांतीच्या चतुर्भुज देवीस वंदन करून त्याने तिची खूप स्तुती केली। वर मागितला। वर माग असे म्हटल्यावर दक्ष प्रजापती म्हणाला, हे जगदंबे, भगवान शिव यांनी रुद्र नाव धारण करून ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून अवतार घेतला आहे। त्याची पत्नी कोण होणार? देवी आपल्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री त्या अद्वितीय परेशाची स्त्री होऊ शकत नाही। तेव्हा आपण माझ्या कन्या म्हणून जन्म घ्यावा, माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा व महादेवाची पत्नी आपण व्हावी। तेव्हा प्रसन्न होऊन देवी म्हणाली, प्रजापती, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले आहे। तुझ्या पत्नीच्या गर्भातून मी कन्येच्या रूपाने जन्म घेईन। दुस्सह प्रयत्नाने मी त्यांची पत्नी होईल। प्रत्येक जन्मी तो नाना रूपधारी शंभू माझा होतो। त्याच्याच आज्ञेने मी आता अवतार घेईन। परंतु माझा एक पण आहे, त्याचा मान तू राखला पाहिजेस। जर कधी तुझ्या माझ्याविषयी आदर कमी झाला तर
त्याच वेळी मी माझ्या शरीराचा त्याग करीन. पुराणात असे वर्णन आहे की तोपर्यंत प्रजासृष्टीची वाढ मानसबलाने होत होती. दक्षाने प्रयत्न करूनही जेव्हा प्रजा वाढेना तेव्हा ब्रह्मदेवाने दक्षास सांगितले की प्रजापती वीरणांची पुत्री असिक्सीन वीरिनी तू पत्नी रूपाने स्वीकारावस. यापुढे मैथुन धर्म आचरून तू आपली प्रजा वाढवावीस. त्यानंतर प्रजा निर्मिती मैथुन धर्माने सुरू झाली. पत्नी वीरिणीच्या गर्भातून प्रजापती दक्षास 10,000 पुत्र झाले. परंतु ते सर्व धर्माचरण करून नारायण सरोवराच्या संपर्कात परमहंस मार्गात स्थित झाले. त्यानंतर 60 कन्यांची उत्पत्ती झाली. योग्य वेळी दक्षाने आपल्या 10 कन्या विधिपूर्वक धर्मास दिल्या. 13 कन्यांचा विवाह कश्यप मुनीशी झाला. 27 कन्या चंद्रास दिल्या व इतरही कन्यांचा विवाह लावून दिला. त्यांच्या संतान परंपरांनी सर्व जगत भरून गेले. यानंतर जेव्हा देवी शिवा प्रसन्न झाली तेव्हा भगवती शिवाच्या गर्भामुळे वीरिणी मंगलरूपिणी बनली. श्री विष्णू व सर्व देवांनी गर्भातील देवीचे स्तवन केले. योग्य वेळी वीरिणीच्या गर्भातून साक्षात जगदंबा अवतीर्ण झाली. त्यावेळी आकाशात फुलांची वृष्टी झाली. मंगलवाद्य वाजू लागले. सर्वांनाच खूप हर्ष झाला व ते जय जयकार करू लागले. त्या पुत्रीचे नाव उमा ठेवण्यास आले. सती व काली ही नावे देखील तिला प्राप्त झाली. सतीचा विवाह बाल्यकुमार अशा अवस्थेत ओलांडून उमा यौवनावस्थेत आली. सती म्हणजे साक्षात भगवती. ती महादेवास प्राप्त करण्यासाठी उत्सुक झाली. शंकराने प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या करावी म्हणून तिने मातेची आज्ञा मागितली. एकाग्र चित्ताने शिवाचे ध्यान करत तिने कठीण तपस्या सुरू केली. श्री विष्णू व इतर देवांनी सतीची कठोर तपस्या पाहून ठरविले की आता महादेवाकडे जायची वेळ आली आहे. तेव्हा महादेवाची स्तुती केली. महादेवांनी त्यांना स्तुतीचे कारण विचारले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे महादेवा, सृष्टी चक्राच्या संचलनासाठी आपण एकमेकांना सहाय्य करतो. आपण पूर्वी प्रतिज्ञा केली होती तिचे स्मरण ठेवावे. आपण अशा एका कामिनीचा स्वीकार करावा की जी लोकहिताच्या कार्यात तत्पर राहील. तेव्हा शिव म्हणाले, मी या संसारापासून विरक्त असून योगात मग्न असतो. कामनाशून्य अविकारी असा मी दिगंबर आहे. ज्ञानहीन पुरुषच योगास सोडून भोगाला महत्त्व देतो. मला कोणत्याच गोष्टीत रस नाही. तरी देखील तुमच्या म्हणण्याखातर जगाच्या हितासाठी मी विवाह करीन. पण माझी एक अट आहे की ती नारी माझं तेज ग्रहण करू शकणारी असावी. जोपर्यंत मी योगात तत्पर राहीन तोपर्यंत तिनेही योगिनी असावं. मी जेव्हा कामासक्त होईल तेव्हा तिनेही कामिनी बनावं. माझ्या कर्मात अनुकूल असणारी पत्नी तुम्ही सुचवा. परंतु ज्यावेळी ती माझ्या अथवा माझ्या वचनावर अविश्वास दाखवेल त्यावेळी मी तिचा त्याग करेन. तेव्हा ब्रह्मदेव व श्रीहरींनी देवी जगदंबेच्या अवताराविषयी सांगून तिच्याशी विवाह करण्यासाठी महादेवांना तयार केले. इकडे सतीची तपस्या दृढतापूर्वक चालू होती. अश्विनी शुक्ल अष्टमीस उपवास करून तिने शिवपूजन केले आणि नवमीच्या तिथीस ती ध्यानमग्न झाली. त्या अवस्थेत शिवाने तिला दर्शन दिले. सर्वांग सुंदर कर्पूर गौरव वर्णाची असलेली
त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखातून त्रिनेत्र होते. भाळीचंद्र होता. त्रिशूल व ब्रह्मकपाल यांनी ते शोभत होते. वर मागितल्यावर देवीने आपली मनोकामना सांगितली, तेव्हा तू माझी भार्या होशील असा त्यांनी वर दिला. माझ्या पित्यास विचारून वैवाहिक विधीचे माझे पाणी ग्रहण करावं अशी तिने भगवान शिवांना प्रार्थना केली. दक्षकन्या सतीसाठी महादेवांनी ब्रह्मदेवास मध्यस्थी करण्यास सांगितले. ते वेगाने दक्षाकडे आले. त्याच वेळी वर प्राप्त झालेली सती देखील आली. सर्वांना आनंद झाला. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर ब्रह्मदेव, विष्णू आणि इत्यादी सर्व देवांनी विवाह यात्रा सुरू केली. त्यांना अनेक ऋषीमुनी येऊन मिळाले. दक्षाने सर्वेश्वर शिवाची विधीपूर्वक पूजन केले व सतीचा हात शंकराच्या हातात दिला. कन्यादान करून तिने अनेक भेटी दिल्या. अगणित दानी, नृत्य, संगीत यांनी तो विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर गणांनी वेष्टिलेले शिव आपल्या पत्नीसह हिमालय पर्वतावरील आपल्या सुशोभित कैलास धामात येऊन पोहोचले. दक्षाचा शिवविरोध. सर्व महात्मा मुनी प्रयाग क्षेत्रात एकत्र आले. एक मोठ्या यज्ञासाठी सनकादिक, सिद्धगण, देवर्षी, प्रजापती, ज्ञानी सर्व जमले होते. ब्रह्मदेवही आले होते. त्याचवेळी सती व पार्षदासह भगवान रुद्र तेथे आले. ते येताच सर्व देव मुनी त्यांना प्रणाम करून त्यांची स्तुती केली. याच सुमारास प्रजापती दक्षही अकस्मात आले. दक्ष यावेळी सर्व ब्रह्मांडाच्या अधिपती असल्याने सर्वांनी त्यांचा सन्मान केला. पण आपल्या या पदाचा एक प्रकारचा अहंकार त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्याने महेश्वराने जाणले. सर्वांनी त्याचा सत्कार केला. तरी महेश्वराने मात्र त्याच्या पुढे मस्तक झुकवले नाही. हे पाहून प्रजापती दक्षाचे मन अप्रसन्न झाले. अहंकारी बनल्यामुळे तो मोठ्याने स्वरात महेश्वराची निंदा करू लागला. दक्ष प्रजापती, हा रुद्र पाखंडी, भूत, प्रेत, पिशाचानी घेरलेल्या कुलाने व जन्माने हीन असून मी याला यज्ञातून बहिष्कृत करतो असे म्हणू लागला. दक्षाचे बोलणे ऐकून भृग ऋषी देखील रुद्राची निंदा करू लागले. मात्र या भाषणाने नंदी क्रोधित झाला. तोही दक्षास दूषणे देऊ लागला. त्याने शाप दिला, हे शटा दक्षा, तू कर्मभ्रष्ट होऊन तुला बकऱ्याचे मुख प्राप्त होईल. हे ऐकून तिथे गोंधळ माजला. भगवान शिवांनी मात्र नंदीस त्याची चूक सांगितली. त्याला तत्वबोध केला व तेथून निघून गेले. दक्षाचा शिवविरोध मात्र वाढतच गेला. तो शिवपूजकांची निंदा करू लागला. त्याची बुद्धी मूढतामय बनली. दक्ष, यज्ञ व सतीचे आत्मदह. त्यानंतर एकदा दक्षाने मोठ्या यज्ञास प्रारंभ केला. कनखल नावाच्या तीर्थस्थानावर हा महायज्ञ होत होता. अगस्त्या, अत्री आदी ऋषी मुनी, देवदेवता, देवगण, लोकपाल आले होते. त्याने प्रत्यक्ष ब्रह्मदेव वैकुंठातील विष्णूंनाही बोलविले होते. अग्नी हे आपल्या सहस्त्र रूपात तेथे प्रकट झाला. गंधर्व, किन्नर, आदित्य सर्व उपस्थित होते. इतका सगळा थाट करून दक्षाने भगवान शिवांना मात्र आमंत्रित केले नव्हते. सती दक्षाची पुत्री, परंतु कपालधारी शिवाची पत्नी असल्यामुळे दक्षाने तिलाही बोलविले नाही. त्यामुळे शिवभक्त दगधीची उद्विग्न झाले.
भगवान शिवाच्या कृपा दृष्टीशिवाय कोणतेही कार्य संपन्न होऊ शकणार नाही हे त्यांनी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी यज्ञशाळेतून ते एकटेच बाहेर पडले. याच वेळी दक्षकन्या सती गंधमादन पर्वतावर आपल्या सख्याबरोबर क्रीडा करीत होती. तिने रोहिणीसह चंद्रास जाताना पाहून आपली सखी विजयास चौकशी करावयास पाठविले. तिच्याकडे दक्ष यज्ञाचा वृत्तांत समजल्यावर सतीला मोठा विस्मय वाटला. शिवाकडे जाऊन तिने सांगितले, माझ्या पिताश्रीच्या घरी मोठा उत्सव आहे, मोठा उत्सव सुरू आहे. त्या यज्ञ समारंभात आपणास रुची का नाही? आजच आपण मला घेऊन तिथं जावं. तेव्हा महादेव म्हणाले, देवी, तुझा पती दक्ष यावेळी माझा विशेष द्रोही झाला आहे. प्रमुख देव व ऋषींनी ही यावेळी ज्ञानशून्य झाले आहेत. बोलविल्याशिवाय जे दुसऱ्याच्या घरी जातात त्यांचा तिथे अनादर होतो. मृत्यूपेक्षाही ते कष्टदायक आहे. आपल्याला आमंत्रित नसल्याने तिथे जाणे उचित नाही. इतके सांगितल्यावर सती ऐकेना. तेव्हा भगवान शिवांनी तिला वृषभावर आरूढ व्हायला सांगून सुंदर वस्त्रे, आभूषणे, छत्र, चामर दिले. 60,000 रुद्रगणासह सती यज्ञक्षेत्री निघाली. कणखल स्थानी पोहोचल्यावर माता व बहिणींनी तिचा यथोचित आदर सत्कार केला. पण दक्षाने मात्र कसलाच आदर दर्शवला नाही. तरीही तिने माता पित्यांना नमस्कार केला. सतीने यज्ञात सर्व देवांचा भाग पाहिला, पण शिवाचा भाग मात्र तिला दिसला नाही. याचा मात्र तिला फार राग आला. शिवाना सामान्य देव समजून तुमची मती भ्रष्ट झाली काय, असा सवाल तिने केला. आणि क्रोधित झालेल्या जगदंबेस दक्ष म्हणाला, यावेळी इथे तुझं काहीही काम नाही. तुझा पती अमंगल आहे. मी जाणून बुजूनच त्याला आमंत्रण दिले नाही. मी मूढ म्हणून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याच्याशी विवाह लावला. तू इथे आलीसच कशाला? हे ऐकून सतीचा रोष आणखीनच वाढला. आता आपण शंकराकडे कसे जावे? त्यांचे बोलणे अभेरून मी यज्ञास आले. आता मी काय उत्तर देऊ? जो महादेवाचा निंदा करतो व निंदा ऐकतो तोही नरकात पडतो, असा विचार करू लागली. सतीच्या अंतःकरणास मोठाच पश्चाताप झाला. तिचे मन अतिशय कष्टी झाले. दक्षास दिलेल्या वराची पूर्तता करण्याची वेळ आता आली आहे हे जगदंबेने जाणले. आपल्या शरीराचा त्याग करण्याची तिने ठरवले. त्यानंतर सतीने मौन राहून महादेवास स्मरण केले. उत्तर दिशेस बसून तिने विधीपूर्वक जलाचे आचमन केले व ती योग मार्गात स्थित झाली. आसनावर स्थिर बसून प्राणायामाच्या द्वारे प्राण अपान यांना एकरूप करून तिने नाभीचक्रात स्थिर केले. तेथून उदान वायूस बलपूर्वक खेचून तिने त्याला हृदय स्थिर केले. मग कंठमार्गातून भ्रुकुटीच्या मध्ये नेले. वायू व अग्नी यांना धारण करून तिने शिवाचे चिंतन केले. योगाग्नीच्या साह्याने सतीचे शरीर त्याच क्षणी जळून भस्म झाले. हा प्रसंग घडताच यज्ञशाळेत हाहाकार उडाला. सर्व देव दक्षाची निर्भत्सना करू लागले. शिवाच्या पार्षदांनी सतीच्या या अद्भुत प्राणत्याग पाहून त्वरित क्रोधपूर्वक शस्त्रे व अस्त्रे घेऊन दक्षास मारण्यास पवित्रा घेतला. धिकार धिकार अशी गर्जना करत ते धावून आले. यज्ञातील विघ्नाच्या या नाश करण्यासाठी भृगूने यज्ञकुंडातून 1000 देव उत्पन्न केले. त्यांनी प्रमथगणांशी युद्ध करून त्यांना पळवून लावले. विष्णू आदी देव उद्विग्न झाले. त्याच वेळी आकाशवाणी झाली, दुराचारी दक्षा, तू दधीचींना मानलं नाही
परमपूज्य शिवस्वरूपाच्या सतीचं पूजन केलं नाहीस, महादेवांना यज्ञाचं आमंत्रण दिलं नाहीस, पराशक्ती जगन्मातेचा तू अपमान केलास. आता तुझ्या